बिरनाळे फाउंडेशनच्या वतीनं सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची स्वच्छता मोहीम. क्रीडांगण परिसरात नशेच्या इंजेक्शन, दारूच्या बाटल्यांचा खच, फार्मसी, मेडिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता. सांगली शहरातील एकमेव सगळ्यांच्याच खेळासाठी खुले असलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. क्रीडांगणाच्या भिंती, इमारती, शौचालयाची दुरावस्था झाल्याने अनेक नवोदित खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि खेळाडूंचे होणारे हाल पाहता बिरनाळे फाउंडेशनच्या वतीने क्रीडांगणाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी फाउंडेशनच्या वतीनं 14 लाखांचा फंड उभारण्यात आला आहे. या मोहिमेत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहिमेदरम्यान शहरातील तरुणाईमधील नशेचे प्रमाण किती भयान आहे याचे वास्तव पुढे आले आहे. स्वच्छता करताना 500हून अधिक नशेचे इंजेक्शन, दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची दयनीय अवस्था झाली होती आणि या मोहिमेत विद्यार्थ्यांनी कोणतीही लाज न बाळगता क्रीडांगणाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी नगरसेवक सागर बिरनाळे यांनी व्यक्त केली. आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा आलो बिरनाळे फाउंडेशनतर्फे, तेव्हा इथे इतकी घाण आणि इतका अराजकता पसरलेली, सगळ्यात वाईट परिस्थिती होती. इथे महिलांचं शौचालय नव्हतं. इथल्या लहान मुली ज्या इथं खेळायला येतात त्या मेल लॅबोरेटरीज वापरायच्या. त्या तिथे एक जण बाहेर उभारायचे, एक जण ती लॅबोरेटरी वापरायची. इतकी दुरावस्था होती. आम्ही राऊंड मारला तेव्हा सगळीकडे दारूच्या बाटल्यांचा खच, इंजेक्शन्स, ड्रग्ज घेतानाची मुलं आम्ही इकडं पाहिलेली आहेत. सगळ्या इकडे आजूबाजूला भिंती पडलेल्या गेल्या होत्या. इथून जवळजवळ 8 ते 10 एंट्रन्सेस होते अनधिकृत. तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे गेलो. मी स्वतः आयुक्त मॅडमना भेटून त्या संदर्भातले फोटोग्राफ्स दाखवले, महापौरना भेटलो, त्यांना दाखवलं, सगळ्यांनाही सांगितलं की बाबा या बाबतीत आपण काहीतरी करायला हवं, नाहीतर या क्रीडांगणाची अवस्था फार वाईट होऊन जाईल. आम्ही लहानपणी इथं खेळलेलो आहे. आम्ही सचिन तेंडुलकरला इथं खेळताना पाहिलेलं आहे, आम्ही करशन गावरीला इथं खेळताना पाहिलं आहे, रवी शास्त्रीला खेळताना पाहिलेलं आहे. एवढी सगळी मोठी मुलं इथं माणसं खेळून गेलेली, स्मृती मानधना इथे तयार झालेली आहे. त्या अशा सगळ्या स्वरूपाच्या ह्या ग्राउंडला एक वलय असताना इतकी दुरावस्था होती ह्या ग्राउंडची. आम्ही भरपूर प्रयत्न केले, कलेक्टर साहेबांना भेटलो, कलेक्टर साहेबांनी थोडा रिस्पॉन्स दिला, पण महापालिकेकडनं फार वाईट परिस्थितीत तिथं हे झालेलं आहे. लाईट्स नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत आणि प्रत्येक गोष्टी इथं ज्या लोकांना गाळे दिलेले आहेत. आता इथे एक औषध मारायचा गाळा आहे, तुम्ही येता जाता पाहिलं तर तिथं इतका उग्र वास येत असतो आणि त्याच्या शेजारी मुलं, आमची लहान मुलं व्यायाम करत असतात आणि घडत असतात. आत्ताच आपण पाहत असतो की नव्या पिढीला आपल्याला स्पोर्ट्सकडे वळवायला किती वेळ लागायला आणि त्याची गरज किती आहे. हे असताना सुद्धा एवढी उदासीनता का? हे पूर्ण प्रयत्न केल्यानंतर शेवटी बिरनाळे फाउंडेशन थ्रू अमोल पाटील साहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही मीटिंग घेतल्यानंतर एकदा लक्षात आलं की हे काही प्रशासनाकडनं गोष्ट होणारी नाही आहे. फंडिंग गोळा करायला जायचं, नेत्या लोकांच्या सारखे आम्ही जर का वागायला गेलो तर कोणी फंडिंग आम्हाला देणार नव्हतं, कारण प्रत्येक जण इथल्या गोष्टीचा गैरफायदा आतापर्यंत घेत आलेला आहे. म्हणून बिरनाळे फाउंडेशनतर्फे आपण विचार केला की आपण पहिला काम करायला सुरुवात करूया. त्यानिमित्तानं मग पहिल्यांदा आपण सगळ्या भिंती व्यवस्थित करून घेतल्या. जिथे भिंत बांधता येत नव्हती तिथे ॲटलिस्ट पत्रे मारून आम्ही ब्लॉक केलं. त्याच्यानंतर रंगरंगोटीचं काम चालू केलं, बाथरूम्स बांधायची व्यवस्था केली. थोडीशी आमच्याकडनं पण इनिशियली फंड्स म्हणा किंवा ह्या तुकड्या पडल्या, पण नंतर विचार केला की हे पूर्णत्वाकडं घेऊन जायचं आहे. पूर्णत्वाकडं करून घेताना मग ह्याला एक जवळजवळ 18 लाखाचं बजेट आम्ही आमच्या ह्याच्यातनं सँक्शन केलं. फंडिंग्स कोणाकडेच नव्हते. आम्हाला जेवढे जमते त्या पद्धतीनं फंडिंग्स करत गेलो. आत्तापर्यंत जवळजवळ 14-1 लाख रुपये आम्ही ह्याच्यावरती पर्सनल बिरनाळे फाउंडेशन्स थ्रू खर्च केलेले आहेत. ज्याचे डोनेशन्स अमोल सरांनी थोडे आणले, मी आज आमच्या फॅक्टरीतून थोडे आणले, आमच्या फॅक्टरीतल्या वर्कर्स लोकांनी थोडेसे आम्हाला त्यात कॉन्ट्रीब्यूट करून दिलं. अशा हिशोबानं आम्ही इथं काम सुरुवात केलं. तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की NSSचा एक कॅम्प असतो प्रत्येक कॉलेजला. त्या कॉलेजला कॅम्प असताना आम्ही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला, फार्मसी कॉलेजला आणि आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रिन्सिपल्स लोकांना आम्ही आवाहन केलं की आम्हाला येऊन मदत करा. तर सांगण्यास आनंद होईल की पहिल्या दिवशी फार्मसी कॉलेजची 200 मुलं इकडं आली. पूर्ण कचरा इथला साफ केला. त्या दिवशी तर इतकं घाणेरडं वाटत होतं साहेब की इथल्या क्रीडांगणात जिथे आपण खेळतो तिथे ड्रग्सची जवळजवळ 50 भर सिरिंजेस, 500 भर सिरिंजेस, नॉट 50, 500 भर सिरिंजेस आम्हाला भेटल्या.
दारूच्या बाटल्याचा तर खच लागलेला. म्हणजे चेष्टेनं आमचे अमोल पाटील सर म्हणले की साहेब बाटल्याचं रका भंगारात विकला तर तेवढ्यात नाही का आपल्याला 2-5 लाख रुपये गोळा होतील, इतक्या इथं बाटल्या सापडलेल्या. त्याच्यानंतर म्हणजे कोणी कुठेही शौचाला बसतंय, कोणी बाथरूम करतंय, काय याला अर्थ नव्हता. फार्मसी कॉलेजच्या मुलांनी पहिल्या दिवशी इथनं स्वच्छता केली. दुसऱ्या दिवशी आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर जी लोक होणार आहेत, जी डॉक्टर स्टुडंट्स होत आहेत ते आले. त्यांनी आम्हाला इथं मदत केली, त्यांनी भरपूर स्वच्छता केली, थोडंसं कलर करायचं काम केलं. आज आर्किटेक्चर कॉलेजची मुलं आले. आर्किटेक्चर कॉलेजच्या मुलांनी अगदी कष्टानं समोरची भिंत, बाजूची पॅव्हेलियन्स, पण त्याच्यानंतर इथले काही कोचेस आहेत, युवराज खटके सर असू देत, एस एल पाटील सर असू देत, विष्णू शिंदे सर असू देत, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत मला आता, पण प्रत्येकानं थोडं का होईना आपल्याला हातभार लावला. पण ह्या पूर्ण याच्यामध्ये जर का बघायला गेला तर ह्याच्यामध्ये सेल्फ सस्टेनेबिलिटीकडे घेऊन जायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे की मी महानगरपालिकेत एक स्वीकृत नगरसेवक आहे. आम्हाला जर का इथनं नगरपालिकेतनं इथनं आम्हाला जर का काय म्हणतात त्याला इतकी मदत मागून सुद्धा जर का मिळत नसेल तर सामान्य नागरिक. मायसेल्फ वेंकटेश जाधव, प्रेसिडेंट ॲट ABCA कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. आणि तर आम्ही सर्व आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी आज बिरनाई फाउंडेशनने हा जो कार्य इथे चालू केला आहे की पूर्ण हे शिवाजी स्टेडियम आहे ते क्लीन झालं पाहिजे. कारण आम्ही पण ह्या स्टेडियमला खेळलो आहे आणि खूप जी अवस्था बेकार झाली होती. पण सागर सर स्वतःहून त्यांनी कोणाची मदत न घेता बिरनाई फाउंडेशन थ्रू हे जे काम चालू केलं, त्याला आमचं फार्मसी कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल आणि हे आज आम्ही आर्किटेक्ट कॉलेजचे जे सगळे विद्यार्थी आलो आहे त्यांनी हे काम. तर आज आर्किटेक्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2 जे पॅव्हिलियन आहेत मोठे ते पेंट केले, त्यानंतर वॉल्स पेंट केल्या. पण आता 3 ते 4 दिवस झाले हे काम खूप चालू आहे आणि इथं एंट्रीज वगैरे खूप होत्या, ते पण सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. तर ह्या पुढे सुद्धा बिरनाई फाउंडेशन जे आहे ते कायम प्रत्येक गोष्ट ही अशी करत जाईल. इन भविष्यात आम्ही सर्व विद्यार्थी त्यांची साथ देऊ. आणि मला एवढंच बोलायचं आहे की जर तुम्हाला ही इच्छा असेल तर तुम्ही बिरनाई फाउंडेशनला जोडू शकता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.